नमस्कार भावनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे डी जस्ट वॅपी व्लॉग्स. आणि आजचा व्लॉग फायनली तुमच्या इच्छेप्रमाणे मराठीतून होतोय. आणि आम्ही आत्ता कॉफी प्यायसाठी थांबलोय. आम्ही आत्ता चाललोय राधानगरीला. आज आहे शो, तर तिकडे जाऊन विषय टॉस करायचा. हळदीचा शो आहे, त्यामुळे मजा लय असणार आहे. आणि आपल्यासोबत आहेत स्वतः तासगावचे बॉलिवूड किंग बॉलिवूड हलगी मिक्स किंग डीजे रॉक्सी तासगाव. तर इथून कॉफी पिणार. आज माझा उपवास आहे, त्याच्यामुळे थोडंसं मला जास्त काही बाहेरचं खाता येत नाही. त्याच्यामुळं मी कॉफी फक्त पिणार आहे आणि विषय टॉस करणार आहे. भाऊ ना, आत्ता आम्ही आलो आहे कार ॲक्सेसरीजमध्ये, हे बघू शकता. आणि जरासा विषय झाला आहे, परवा दिवशी जरासा इथं विषय टॉस करण्यात आला होता. म्हणजे माझ्याकडूनच मीच केलं विषय, जरा मुद्दामच केलं, कारण पलीकडचा एक घासाघाशी करत होता. म्हटलं विषय टॉस करून बघूया, जरा चेंज करावा लागेल आता त्याला. आहे इथं चौकशी करून आले, विचारपूस करून आलेला आहे. आणि चाचा म्हटलेत माझ्याकडे आहे अवेलेबल, तर मग इथून घेऊन लागलंच बसूया. फक्त आता विषय असा झाला आहे की ब्लॅक कलरचा भेटणार आहे, व्हाईट कलरचा नसणार आहे. याला कलर करून घेतला पाहिजे, मग विषय टॉस केला पाहिजे. मुझे अवॉर्ड मिला ये देखो, मी प्रॉपर दिख रही. विषय टॉस, मला हा पुरस्कार मिळालेला आहे. हा पुरस्कार मी स्वीकारतो या ठिकाणी. विषय खगोल झालेला आहे. बेस्ट ब्लॉगर ऑफ द इयर. हे बघा, मिरर चेंज करण्यात आलेला आहे. आणि आता एकदम नवीन एकदम क्वालिटी. फक्त ब्लॅक कलरचा आहे आत्ता, तो व्हाईट नाही करायचा असं मी म्हणतोय. इकडं हा आपला व्हाईट कलरचा आहे आणि इकडं आता झाला आहे आता ब्लॅक कलरचा आहे. आता माझ्या डोक्यात असा विषय झाला आहे की याला व्हाईट करण्यापेक्षा याला चेंज करून टाकतो आणि याला ब्लॅक करतो, कारण ब्लॅक दिसायला क्वालिटी दिसायला लागला, एकदम स्पोर्टी आणि कॉन्ट्रास्ट सेक्सी लुक दिसायला लागला. त्यामुळे याला चेंज करतो, इथं पण ब्लॅक टाकतो आणि इथं पण ब्लॅक. याला कलर करायला लागणार होता आपल्याला, पण याला कलर करण्यापेक्षा यालाच विषय टॉस करतो. बरोबर का नाही? कारण विषय कसा आहे, ज्याच्या गळ्यामध्ये सोन्याचा तोडा, पुढचं तुमचं तुम्ही ब्लॅक वाडा. आता ब्लॅक वाडाच करून टाकतो पसंतीला. आणि हे बघू शकता, आपल्या चाच्यांचं या ठिकाणी ॲक्सेसरीजचं मस्तपैकी दुकान आहे. हे चाचा बघू शकता आपले. हा नो, हे बघा फायनली लुक. आई शप्पथ, ते ब्लॅक कलरच मस्त दिसते भाऊ. ब्लॅकच ठेवायचा आता नाही चेंज करायचा, कलर नाही मारायचा याला, ब्लॅकच ठेवायचा. ब्लॅकच मस्त दिसते. क्वालिटी सेक्सी, एकदम सेक्सी चिकनी दिसायला लागली, आपली चिकनी चेमेली दिसायला लागली बसंती. चला जाऊया, लेट होईल शोला जायला. लवकरात लवकर पोचलं पाहिजे. अरे लवकर पोचलं पाहिजे विषय, कारण कोल्हापूरचा वाघ आहे. भावनो, आता आम्ही चाललेलो आहे शोला आणि खूप पुढे आलोय आम्ही निघून बोलत. आमची जरा खूप दिवसानंतर आम्ही एकत्र आल्यामुळं चर्चासत्र घन चर्चा जबरदस्त चाललेली होती आमची. त्यामुळं बोलण्यानं आता आम्ही कुठं शूट केलं नाही. आता आम्ही आदमापूर रोडला आलोय. हे बघू शकता, रोड एकदम क्वालिटी आहे. आणि किती वाजलेत आता? 5:30 वाजलेत. 6 वाजेपर्यंत आम्ही पोहोचतोय एकदम ऑन टाइम. शेटचे 1-2 वेळा कॉल येऊन गेलेत, कुठंपर्यंत आलाय. गडबड नाही, काय रिलॅक्स आहे, पण फोन येऊन गेलेत. त्यांना असं वाटतं की पोचतोय का नाही टायमिंगमध्ये, पण आलोय, काय विषय नाही. आणि हे बघा, चर्चा नाही गंभीर चालली असं या ठिकाणी मत आहे. पण काय करूया, चर्चा सांगूया काय आपली? चर्चा सांग नको, चर्चा सांगण्यात काय? राज खुल जाएगा. राज को राज ही रहने दो. कुछ तो गफूर होने वाला है, गफूर. म्हणजे भावनो, आत्ता आम्ही पोचलेलो आहे आदमापूरमध्ये. आणि वाटेवरच आहे म्हटल्यावरती जाता म्हटलं दर्शन घेऊन लगेच जायचं. आणि हे साहेब पण म्हटले की जायला लागतं, यस, जाना तो पडेगा. त्यामुळं जाता दर्शन घेऊन मग लगेच निघणार आहे. जास्त वेळ थांबणार नाही, आम्ही बाहेरनं मुखदर्शनच घेणार आहे. कारण गर्दी असेल तर एवढा वेळ थांबू नाही शकणार. शोला जायचं आहे, पोचायचं आहे टायमिंगमध्ये. साऊंडचेकसाठी थांबलेत, नंतर थांबावंच लागणार आहे, पण साऊंडचेक देणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे लवकर जाणं पण गरजेचं आहे. चला दर्शन घेऊया, लगेच निघूया. इथं मस्तपैकी शूज काढून ठेवूया. इथं आपला शूज काढून ठेवूया. 80,000 के शूज आहे. नाद करती काय? भावनो, आमचं नशीब एवढं चांगलं आहे, आल्या डायरेक्ट आम्ही आत मंदिरात जाऊन दर्शन घेऊन डायरेक्ट आतमध्ये जाऊन दर्शन घेऊन आलो. आम्हाला असं वाटलं मुखदर्शन घेऊन जावं लागेल, गर्दी असेल, पण काय गर्दी नाही, रिलॅक्समध्ये दर्शन झालेलं आहे. आणि इथे या ठिकाणी बघू शकता आपली बसंती, एक आरसा पांढरा एक आरसा काळा, विषय टॉस. भावनो, फायनली लोकेशनवरती पोहोचलेलो आहे. आता गाडी पार्किंगचा विषय बघूया. आपल्या बसंतीला कुठेतरी पार्किंग करूया आणि विषय
टॉस करूया. जागेवरतीच आहे आणि प्रॉपर सेटअप बघू शकता इकडं. फक्त आम्हाला वाजवायला गाडीतच जागा ठेवली बहुतेक. बाहेर आहे बाहेर आहे बाहेर आहे बाहेर आहे. कोल्हापूरचा One and only, this is DJ Slappy! अरे स्वामी कराडे भावनो शो एंड झालेला आहे आणि आता आम्ही इथं जेवायसाठी थांबलेलो आहे. आमचं पण एंड ही एक हॉटेल आमचा पण एंड झाला आहे. हा कार्यकर्ता खूप जास्त गारटल्यामध्ये. मी एवढा नाही गारटलेलो पण जेवायसाठी थांबलो. 2 मिनिट थांबा जेवतो आधी टेबल. भावनो व्हेज मराठा या ठिकाणी आम्ही ऑर्डर केलेली आहे आणि त्यांनी सांगितले एकदाच ऑर्डर द्या, लास्ट फायनल ऑर्डर द्या. डायरेक्ट धमकी आहे डायरेक्ट, कारण 12 वाजेपर्यंत चालू असते आणि ऑलरेडी 11:30 वाजलेत. आमचं जेवण पण झालं पाहिजे. ऑर्डर यायला अजून 5-10 मिनटं जातील आणि तिथून पुढं आम्ही जेवण. आम्हाला जेवायला पण गडबड करायला लागलीत तर मी पॅक करणार आहे, घेऊन जाणार. आधीच थंडी वाजायला लागल्या. गाडीत खायला मिळेल का आमची इच्छा झालेली की गाडीमध्ये जर मिळालं हिटर लावून त्याच्या मायला गाडीतच खायचं होतं त्याची ती इच्छा होती. होय गाडी पण काहीतरी विषय करून आम्ही आत्ता इथं बसलोय. पण इथं थंडी वाजत नाही. काय थंडी आहे काय? त्यासाठी जर इथं आलो खास कारण डायरेक्ट काचच्या आत येऊन दिसले. थंडी नाही खायला. जरा शेकोटी पेटवली असती तर जरा बरं झालं असतं तिथं टेबलच्या शेजारी. पण मी ठरवलंय भावानं जर लय थंडी वाजायला लागली हे बघा विषय जवळच आहे. आज जायचं डायरेक्ट गॅसवर बसायचं, मॅटर क्लोज करून टाकायचा. बरोबर आहे ना? गॅसवर बसायचं जाऊन डायरेक्ट. त्यासाठी किचन जवळ बसले. इथं आज जायचं डायरेक्ट किचनमध्ये गॅसवर जाऊन बसायचं लय थंडी वाजायला गेली. भावनो जेवण आलेलं आहे आणि त्याला म्हणतात व्हेज मराठा. याला म्हणतात ओरिजिनल मराठा. मराठा असा असतो भावानो मिरची जर का त्याच्यात काय माहिती खवा रोटी व्हेज मराठा कांदा आणि डीजे रॉक्सी. क्वालिटी 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 चॉईसेस काय झाली दोघंच आहे त्याच्यामुळं एवढं मला पुरेस आहे. ह्याच्यातच राहणार आहे शिल्लक. बघूया तरी पण ती देतो म्हणले जरी काय लागलं एक्स्ट्रा तरी बघू. जेवतो भूक लागलेलं आहे. बहुत ही गलत. भावानो आत्ता आम्ही फ्लॅटवरती पोहोचलेलो आहे आणि आता आम्ही झोपणार आहे. शो मस्त झाला. थंडी खूप जास्त होती त्यामुळं आम्ही हिटर लावून आलो त्यामुळं काही विषय नाही. पण डीजे रॉक्सी यांनी आत्ता थोडीशी गाडी चालवली. एक 30 ते 35% मध्ये एवढं ड्रायव्हिंग शिकलेलं आहे इथे. अजून
100% शिकायला भरपूर प्रॅक्टिसची गरज आहे. ज्यावेळेस ते परफेक्ट 100% शिकतील त्यावेळेस त्यांच्या हातात स्टेअरिंगची भूमिका देऊन आपण झोपू शकतो शांत काळ. अशा पद्धतीचं ड्रायव्हिंग म्हणजे त्यांना अजून 35%वरून 100%पर्यंत जाण्याची गरज आहे. तर मला असं वाटते आपण हा व्लॉग आता इथेच एंड करूया. भेटूया अशाच एका नवीन धमाकेदार व्लॉगमध्ये. तोपर्यंत डो लाईक, डो सबस्क्राईब, हिट द बेल आयकॉन, ड्रॉप द कमेंट इन कमेंट बॉक्स. कीप स्माइलिंग, कीप सपोर्टिंग अँड लव्ह यू ऑल.